बातमी नाशिकमधली नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आल्याचं समजतंय। इथली बंडखोरी जवळपास शमली असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं गणेश गीते यांनी स्पष्ट केलं। दरम्यान गोकुळ गीते यांच्या भूमिकेबाबत काही काळ सस्पेन्स निर्माण झाला असला तरीही नाशिकमध्ये गीते बंधू माघार घेतील असा ठाम विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केलेला आहे। सीएम साहेबांनी सांगितलं की गणेश आपण राज्यामध्ये युती केलेली आहे आणि युतीचा धर्म आपल्याला पाळायला लागेल। आम्ही जरी तुला शब्द दिलेला होता तर त्या ठिकाणी तुझं काहीतरी आम्ही पुनर्वसन करू आणि त्यामुळे त्यांच्या आदेशाची वाट बघतोय। त्यांनी आदेश दिला की मी या ठिकाणी माघार घेणार आहे। नाही, तो कालपासून माझ्याही संपर्कात नाही आहे आणि त्याला हे माहिती होतं की माझ्यावर दबाव येईल, त्यामुळेच त्याने फॉर्म भरून ठेवला होता। मी आता घरी गेल्यानंतर त्याचा तपास करून त्याचा निश्चित समजूत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। मुख्यमंत्री महोदयांना मी त्या ठिकाणी भेटलो, शिंदे साहेबांनाही त्या ठिकाणी भेटलो, कुठलाही तिढा नाही आहे। आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतोय, थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल। गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे। मला वाटतं ते 100% त्या ठिकाणी आपली उमेदवारी थोड्या वेळात मागे घेतील।